एक महत्त्वाची बातमी समोर येते। अंबरनाथमध्ये मतदान केंद्रावर तणावपूर्ण वातावरण आहे, तर शेकडो महिलांची एकाच सभागृहात गर्दी आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झालेत। हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय। दरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यांनी इथे गोंधळ घातलाय। या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आणल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय। या संदर्भात पोलिसांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या सभागृहातील महिलांना बाहेर काढले। या महिला कुठून आल्या आणि खरंच या बोगस मतदान करण्यासाठी आल्या होत्या का, याची चौकशी आता केली जाते। मात्र या सगळ्या प्रकारामुळे इथलं वातावरण आता तापलंय। अंबरनाथमध्ये मतदान केंद्रावर तणावपूर्ण वातावरण, शेकडो महिलांची एकाच सभागृहात गर्दी आहे, तर काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झालेत। हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणला असल्याचा आरोप यावेळेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय। दरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते आता घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यांनी इथे गोंधळ घातलाय। या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आणल्या असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केलाय। तर या संदर्भात पोलिसांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सभागृहातील या महिलांना आता बाहेर काढलंय। आपले प्रतिनिधी किरण फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। किरण, आपण पाहतोय अंबरनाथमध्ये महिलांची एकच गर्दी आहे आणि बोगस मतदान करण्यासाठी आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। काय अधिकची माहिती? नक्कीच सेजल, अंबरनाथच्या कोसगाव परिसरामध्ये एका सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पहाटेच्या सुमारास महिला आणि पुरुष जमले होते आणि हे सगळे जे लोक आहेत बोगस मतदान करण्यासाठीच आणल्याचा आरोप जो आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। दरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिथे गोंधळ घातला। महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी जे उमेदवारांनी आणल्याचा आरोप जो आहे तो त्यांनी केलाय। मात्र या संदर्भामध्ये पोलिसांनी माहिती दिल्यानंतर जी चौकशी आहे ती केली जात आहे। तसेच मतदान करण्यासाठी त्या महिला आल्या होत्या का याची देखील चौकशी जी आहे ते केली जाणार आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणामुळे इथलं वातावरण जे आहे राजकीय आता तापलेलं आहे। निश्चित धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।